गाव दर्शन लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। सिल्लोड तालुक्यात सध्या कपाशी वेचणी हंगाम सुरू आहे। वेळेवर मजूर मिळत नाही, त्यात पिकांच्या लागवडीसाठी होणारा एकूण खर्च, मजुरी व शेतकऱ्याच्या मालाला मिळणारा भाव हे आर्थिक गणित कोलमडत असल्याचे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे। सध्या कपाशी, मका आदी पिकांचे भाव हे शेतकऱ्यांसाठी आर्थिक तोटाच असल्याची खंत या प्रसंगी बोलताना सांगितले। गाव दर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर। आता कापूस वेचू लागलेली खर्च भरपूर आहे। सध्या शासनाने काही भाव कपाशीचे दिलेले त्याच्यावर तुम्ही समाधानी आहे का? त्याच्यात काय पुन्हा रे 6,000-6,500 हां, खर्च निघत नाही। बाकी मालांचं कसं आहे? बाकी मला ते काय ते मक्का नाही चालत, आर्थिक आर्थिक चांगली तिकडे पर्यंत पाहिजे कापूस। बाकी मालाचं कसं? बाकी मला काय मक्का 15,000 सांगा, किती लागवड आपण कापसाची केलेली आहे? 2-2.5 कशी कंडिशन आहे कापसाची? कापसाची कंडिशन आहे, कापूस बरा पण मग भाव नाही ना, मजुरी यायला भेटत नाही। तर अगोदरचं सगळं चिकलूनच गेलं, चिकलून आता त्याला भावच नाही, लय करावं लागतं। खुरपणी, खत टाकणं, फवारणी मेहनत लय, त्याच्यामुळे खर्च काहीच निघत नाही, मजुरी यायला जायची नाही, परवडण्यासारखीच नाही ना। 50-60 रुपये तर बरीच घेऊन राहिली याचा दाडा, भाव काय चालू आहे त्याच्यामुळे ते परवडतच नाही ना शेतकऱ्याला। आता शेतकऱ्याला काही काही वाढवून द्यायला पाहिजे ना सरकारला भाव, कमी 10,000 रुपये कपाशी दिली जाईल ना, तर काही काही खर्च नाही आमचा। शेतकऱ्याला तर भरपूर खर्च आहे ना, शेतकऱ्याला मजूर भेटत नाही, परत पुन्हा फवारणी करणं पडते, या असं वातावरणानं खराबी होती ना, नाकडे मागणी आमची, कपाशीला भाव पाहिजे, मक्काला भाव पाहिजे, शेतकऱ्याला काही परवडत पाहिजे। शेतकरी संकटात आहे ना सध्या।